अक्षय सरोदे, मित्र रवी घाटे, विकास भोसले, सुहास माने, निलेश, योगेश, सगळेच बारगजे साहेब, चेतन, आमचे फुलपाथची सगळी टीम, विजयराव, रोहित आणि आमचे मामाही आहेत. मला सांगतो म्हणून परत मला सुहास म्हणतो नाव नाही घेतलं. सगळी टीम आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये गणेशच्या टीमला भेटलो आणि तिथे विचार केला की तुमच्याशी कधी संपर्कच होत नाही. कायम एज्युकेशनच्या मीटिंग होतात, फार फार तर नंबर दुसऱ्या लाईनला भेटता येतं, पण खरं काम सगळे तुम्ही करताय आणि तुमच्या कामामुळं बीव्हीचं नाव आज संपूर्ण भारतात नव्हे भारताच्या बाहेर झाले. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय, प्रत्येक साईट आपली जबाबदारीने चालवताय आणि अतिशय चांगलं काम करताय. तर मी भावातला परवा म्हटलं की भावातलं किती सुपरवायझर आहेत, प्रीती मॅडम आहे, सूरज काम करतोय. भावातने सांगितली 3000 सुपरवायझर आहेत. म्हणजे एक आपण मीटिंग 250 ते 300 लोकांची घेऊ, 10 मीटिंग कर, म्हणजे इंडिव्हिज्युअल जेवताना तुम्हाला मला प्रत्येकाशी बोलता येईल, काय करताय काय नाही, तुमची सजेशन पण ऐकायची. आज त्याला वेळ नाही मिळाला तर बापू पुढच्या वेळेला ही प्रेझेंटेशन आपण ऑनलाईन पाठवून द्यायचं. काय होईल, इथं वेळ कमी मिळाला की यांच्याकडनं ज्या आयडिया येतात. परवा त्या 2-3 मुली आल्या होत्या, सुशी काय आहे का आली असते साबळे दुसरी मुलगी, ह्यांच्याकडे खूप चांगल्या आयडिया आहेत. आपल्या सुपर लोकांच्याकडे प्रत्येकाकडे खूप खूप चांगल्या आयडिया आहेत आणि हे तुम्हाला सगळ्यांना आता विकास देवांपासून आहे. सगळ्यांना माहिती की आपण 8 लोकांनी सुरुवात केली आणि जवळपास 1 लाख लोकांचा टप्पा आपण क्रॉस करतो. परवा रवीनी सगळ्यांनी अभ्यास केला की आपण पहिली महाराष्ट्रीयन कंपनी होऊ किंवा मराठी कंपनी होऊ ज्या कंपनीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोक काम करतात. मागच्या अशी कुणाशी आपण कधी स्पर्धा करत नाही, कधी कुणाशी तुलना पण करत नाही. पण जनरल एक अभ्यास केला की किर्लोस्कर ग्रुप 1880 पासून आहे, म्हणजे जवळपास 144 वर्ष आहे आणि त्यांच्या सगळ्या कंपन्यात म्हणून 30,000 लोक काम करतात. बाबा कल्याणी भारत फोर्ज त्यांच्याकडे 20,000 ते 22,000 लोक आहेत. पर्सिस्टंट आनंद देशपांडे साहेब मित्र नाही चांगले, त्यांच्याकडे 25,000 लोक आहेत. गरवारे 5,000 लोक आहेत. मराठी म्हणून ज्या कंपन्या धरल्या जातात त्यात एकाही कंपनीमध्ये लाखभर लोक नाही. सो हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालं. आता टार्गेट ठेवले 10 लाख लोकांचं की बीव्हीजीमध्ये 10 लाख लोक पुढच्या 7 वर्षात करायचे, 10 वर्ष पण नाही. आणि देव कायम बरोबर चालतो असं माझा अनुभव आहे. देव कायम बरोबर चालतो. सगळ्या एचओडींना माहिती आहे की बीव्हीजीचा आता भारत सरकारबरोबर करार झाला आहे की भारत सरकारला ज्या वेगवेगळ्या देशातनं रिक्वायरमेंट येतात मॅनपॉवरच्या, जपानला 3 लाख लोक पाहिजेत, जर्मनीला 2 लाख लोक पाहिजेत, इटलीला 2 लाख लोक पाहिजेत, अशा 16 देशांनी भारत सरकारला सांगितलं की आम्हाला तरुण मुलं पाहिजेत, स्किलवाले मुलं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 20 लाख लोकांची गरज आहे. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने बीव्हीजी बरोबर कंपनी फॉर्म केली आहे. त्याच्यामध्ये बीव्हीजी 85% मालक आहे आणि सरकार 15% मालक आहे. असं पहिल्यांदा केलं. याच वर्षी 13-14 जानेवारीला आपण सातारला एक मीटिंग घेतली होती, बीव्हीजी 10x करायची.
1,00,000 कोटीची करायची. 10x म्हणजे 1,00,000 कोटी म्हटलं. 1,00,000 कोटीची BVG इंडिया करायची. बाकीच्या कंपन्या तितक्याच मोठ्या ताकदीने वाढतील. पण त्यावेळेला देखील माझ्या बऱ्याचशा सहकाऱ्यांना शंका होती की कसं होईल, काय होईल. मित्रांनो, टेल्को सोडली त्या वर्षी 60,00,000 रुपये टर्नओव्हर होता 2001 साली. आणि ह्या वर्षी आपण 3500 कोटी करू. 3500 कोटी टर्नओव्हरला जर तुम्ही 60 ने भागलं तर किती पट प्रगती झाली बघा. किती पट झाली. 1 कोटीने भागलं तर 3500 पट झाली. आता 1,00,000 कोटीची BVG करायला फक्त आपल्याला 30 पटच जायचं आहे. आणि ज्यावेळेला तुमच्या एवढी खंदी माणसं माझ्याबरोबर आहेत त्यावेळेला हे सहज शक्य आहे. सहज शक्य. त्याच वेळेला विचार केला की आपल्या BVGची जी ताकद आहे की आपण जिथं काम करतो तिथं 30 ते 40 लाख लोक काम करतात. म्हणजे फियाटमध्ये आपले 200 लोक असतील, त्यांचे 6,000 लोक आहेत. कुठल्याही कंपनीत घ्या. तर ही ताकद आपल्याला कशी एकत्रित आणता येईल म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती केली की थोडं सिस्टीम आणि प्रोसेस आणि डिसिप्लिनमध्ये काम करायची गरज आहे. म्हणजे एखाद्याला वाटतं नाही वाटतं असं आता चालू करून जाणार नाही. पण पुढच्या काळामध्ये आपण कंपनीचा IPO आणण्याचा विचार करतो. तो केला की तुम्हाला खूप ट्रान्सपरन्सी ठेवायला लागते. काम तुमचं एकदम परफेक्ट करायला लागतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची जी पहिल्यांदा भावाने प्रेझेंटेशन दिलं त्याच्या पेरोलने दिलं की जे ऑप्टिक आहे सगळा अटेंडन्स आपल्याला त्या ॲप थ्रूच यायला पाहिजे. ह्याला पर्याय नाही. म्हणजे गेटवरती घ्या, गेटच्या आत घ्या, कुठेही घ्या, पण ऑप्टिक थ्रूच आपल्याला अटेंडन्स घ्यायला लागेल. नंतर बाकीचे ज्या तुमच्या गोष्टी त्यात काही अडचणी असतील ते आपण सोडू. काही अडचणी येत असेल तर सोडू. पण आपल्याला 1,00,000 लोकांची 10,00,000 लोक झाली तर ते मॅनेज करणं खूप अवघड होईल. त्याच्यामध्ये ऑनबोर्डिंग करतानाच मी आता त्यांना सांगितले की त्या आपल्या कर्मचाऱ्याची, आपल्या सहकार्याची शेती किती एकर आहे, दुभती जनावरं आहेत का, त्यानंतर त्याच्या घरात कोणी आजारी आहे का, अशी सगळी माहिती घ्या जेणेकरून त्याला आपल्याला मदत करता येईल, त्याची प्रगती होण्यासाठी मदत करता येईल. अक्षयजींनी स्पॅन्को मॉडेल खूप चांगलं सांगितलं की हा व्यवसाय हा तुमच्या आजूबाजूलाच आहे. हे आधी रवीजींनी मला सांगितलं होतं की बाहेर 5,000 रुपये मी तयार करतो जे महिन्याला 50,000 ते 2,00,000 रुपये कमवतील. मी म्हटलं रवीशेठना म्हटलं की बाबू तुम्ही बाहेरच्या लोकांचा विचार करताय, जे आतले लोक आहेत त्यांचं काय, जे रात्रंदिवस माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून रात्रंदिवस कष्ट करतायत त्यांचं काय. मग ही आपली चर्चा झाली. हे काही गळ्यात मारणं हा प्रकार नाही. आपली प्रत्येक गोष्ट, तुम्ही आता संजय दत्तजींचा व्हिडिओ बघितला, त्यांना 10 पावलं चालता येत नव्हतं. 4 स्टेज लंग कॅन्सर होता. BVGच्या औषधाने 8 महिन्यामध्ये खडखडीत बदल झाली. तुम्हाला गडकरींचा व्हिडिओ ऐकवला. आदरणीय गडकरी साहेब आपल्याला औषध हार्टसाठी घेतात. 6-7 पायऱ्या चढले की दम लागत होता. आता 60 ते 70 पायऱ्या चढतात. हे सगळं प्रूव्हन आहे. क्वालिटीमध्ये आपण कधीच सबस्टँडर्ड काम करत नाही. दिवाळीचे मसाले किती लोकांनी खाल्ले? एक फोटो घ्या दादा सगळ्यांचा. कोणीतरी फोटो घे रे. हा वरतून घे, राहू दे जरा हात सगळ्यांनी घे. आता कुणाला आवडले नाहीत, सगळ्यांना आवडले. आता तुमच्या घरात तुम्ही वापरायला चालू केले. तुमच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना सांगितलं, तुमच्या मित्रमंडळींना सांगितलं. तुम्हाला काय यांनी जे सांगितलं खूप सोप्या पद्धतीत सांगितलं स्पॅन्कोचं मॉडेल की तुमच्या मोबाईलमध्ये जी लिस्ट आहे,
मी आता तेच बघितलं की माझ्या मोबाईलमध्ये किती लिस्ट आहे. माझ्याकडे सांग 21,300 लोकांची लिस्ट आहे माझ्या मोबाईल. नानाच्या मोबाईलमध्ये बघितलं त्याकडे 3,500 लोकांची लिस्ट आहे. कोणाकडे 200 लोक असतील, कोणाकडे 500 लोक असतील, पण ॲव्हरेज 400-500 मोबाईल नंबर असतील तुमच्याकडे. तर हे जर तुम्ही काढलं तर याच्यामध्ये तुमची आर्थिक प्रगती होणार, तुम्हालाही चांगलं होणार आणि तुम्हाला गर्वसेकव, ते गर्वसेकव हिंदू आहे आपण म्हणतो, पण इथं खरंच तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज तुम्ही दिल्लीला कधीही चला, दिल्लीची टीम किंवा तुम्ही सगळ्यांनी जे काही काम केले लोक प्रचंड रिस्पेक्ट करतात. आदरणीय प्रधानमंत्री देखील बीव्हीजीला आणि मला नावाने ओळखतात. देशात असल्याचा नेता जो बीव्हीजीला ओळखत नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल की पूर्वी जे जुने लोक आहेत, पूर्वी 20 वर्षापूर्वी कुठल्या कंपनीत काम करतोय म्हटलं तर लोक म्हणायचे बीव्हीजी काय, आणि आता जर तुम्ही सांगितलं बीव्हीजीत काम करतो ओळखतो काय करतो असं सगळे लोक म्हणतात. हे सगळं तुमच्या कष्टाने झालं. तर त्याची पुढची स्टेप म्हणून आता आपण थोडंसं बदलायचा प्रयत्न केला पाहिजे, बदललं पाहिजे. प्रत्येकाने थोडंसं बदल, जास्त काही बदलायला सांगत नाही. तुम्ही काम जे करता ते करताच, पण रोज एक अर्धा तास ते 1 तास तुमच्या वेळेत संध्याकाळी तुम्ही जर 17% थोडा वेळ काढला, आपल्याकडे जे 1 लाख लोक आहेत, एकाचे 10 मित्र जर धरले, 100 जाऊ द्या, 1000 जाऊ द्या, 1 लाख गुणिले 1000 रुपये, तर त्यांचा 10,000 टर्न होईल. कारण आपण सगळे जे प्रोडक्ट बनवतो जे सगळ्यांना घरात लागतात, 1000 रुपयाच्या प्रत्येक घरात जाऊ शकतात कमीत कमी. मध्यंतरी अजून एक मी तुम्हाला तुम्हाला एक एक्सरसाइज करायला सांगितलं की घरामध्ये प्रत्येक कामाला पीठ लागतं, घरामध्ये तुम्हाला टूथब्रश लागतो, साबण लागतो, ज्या बेसिक गोष्टी लागतात त्यासाठी 3 ते 4,000 लागतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे करतोय, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण माझ्याकडे तेही करायचं की बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट एकदम रास्त दरामध्ये आपण ह्याच्यावर जशी किट केली होती करोना काळामध्ये, तसं किटच त्या फॅक्टरीत पोचून जाईल. त्याचं ॲप रविशेठ आणि भूषण बनवतील आणि काम करतील. तुम्हाला जास्त काही त्रास नाही करायचा. तुमचं किट बघून तिथं जे काम करणार दुसऱ्या कंपनीतील लोक असतील ते पण म्हणतील आम्हाला किट द्या. आणि फूड पार्कमध्ये आपण जवळपास 200 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यात आपण काही करू शकतो. आणि क्वालिटी मी टीमला सांगितलं, त्या विजयजी यांना सगळ्यांना सांगितलं क्वालिटीत कधीच कॉम्प्रोमाइज करायचं. मागच्या वर्षी ती बॅडगी मिरचीचा भाव वाढला, म्हणजे काय करायचं ती कमी टाकायची, म्हटलं नुकसान झालं तरी चालेल, क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करणं. कारण आपलं बीव्हीजीचं नाव हे केवळ क्वालिटीमुळे झालं. आपण स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली, ती क्वालिटीचं काम केलं. 2012 साली ॲग्रिकल्चरचा व्यवसाय चालू केला, तिथं खूप चांगलं प्रॉडक्ट. तिथं आपण कमी काय पडलो, तुम्हाला सांगायला कमी पडलो, वापरायचं कसं. इथं बसले शेतकरी किती लोक आहेत, शेती असेल बघ रे बाबा, शेती असेल 70% लोकांची शेती, आणि ते किती लोक रेग्युलर प्रोडक्ट वापरतात एकाच्या हातात, इन्क्लुडिंग आमचा नाना. इथं चूक तुमची नाही, चूक आमची आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो नाही. आमचं प्रोडक्ट चांगले आहेत, उत्तम आहेत, सगळं जग कौतुक करत आहे. म्हणजे मी परवा जालिंदर सोळसकरांचं उदाहरण दिलं होतं. जालिंदर सोळसकर 10वी नापास शेतकरी आहे, सातारचा. आधी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालवेळ म्हणजे 100 रुपये हजेरीने काम करायला जायचं. गेले 6-7 वर्ष बीव्हीजी बरोबर जोडले गेले, 7 वर्ष. आणि आता मागच्या वर्षी जालिंदरनी ओपन फार्मिंगमध्ये एकरी 30 लाख रुपये प्रॉफिट कमवला, एकरी 30 लाख. मी त्याला म्हटलं की बाबा तुम्ही तुमच्या शेतात करा, 3 कोटी रुपये नेट प्रॉफिट कमवला एकरी. त्यांना म्हटलं सातारला तुम्ही प्लॉट करा. तुम्ही आता सातारला जाता येते फूड पार्कमध्ये जाऊ नये. विकास जे सातारचे लोक असतील, आपल्या फूड पार्कमध्ये आपण 2 एकरामध्ये टमाटोचा प्लॉट केला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एकरी 100 टन आपण टमाटो काढतो. 100 टन, ॲव्हरेज 20 टन जातो. म्हणजे दुसरीकडे नाही, आपणच तुमच्या शेतात करायला फक्त काय की कम्युनिकेशनचा गॅप आहे. आता तुम्हाला आम्ही काय विनंती केली आहे की तुमची शेती किती एकर ते सांगा. आता तुमचं आलं आहे, ऊस आहे, आम्ही तुम्हाला काय कसं करायचं की एंड टू एंड सांगू.
आणि मग तुमची प्रगती होईल. म्हणजे त्यात माझा प्रॉफिट किती होईल हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही, पण तुमची प्रगती कशी होईल याच्यावरती आपण लक्ष देतो. तसंच आरोग्याचं बाबतीत चालेल. डॉक्टर सबनीसरने स्वतःचा अनुभव घेतला की किती फायदा होतो. म्हणजे ते इतके जबरदस्त ताकदीने काम करतात. तर तिथं देखील तुम्ही फक्त सांगायचं की आमच्या माहितीत ह्या माणसाला हा आजार आहे, पुढचं कन्व्हिन्स करायचं काम हे करते आणि त्याचा फायदा होतो. आपलं कॅन्सरचं औषध आपण 5,000 रुपये देतो, 5,000 रुपये देतो आणि 50,000 रुपयात माणूस बरा होतो. बाकीच्या ठिकाणी कॅन्सरच्या ट्रीटमेंटला लोकांना घरदार विकायला लागतं, लोकांना घरदार विकायला लागतं, शेती विकायला लागते. तर हा जो विचार आहे, ही कळकळ तळमळ ही तुमच्या माध्यमातून तुमच्या जवळपासच्या मित्रांना कळाली. हा जो व्हिडिओ आहे गडकरी साहेबांचा तो तुमच्यापर्यंत येईल, तुम्ही दाखवा तो. आणि हे जर गेलं तर गावागावात महाराष्ट्रात 19 लाख कॅन्सर पेशंट आहेत. 19 लाख कॅन्सर पेशंट महाराष्ट्रात आहेत, लिव्हर सिरोसिसचे पेशंट आहेत. आपण आपला फायदा फार बघत नाही. आपण म्हणतो की समाजाचं कसं बोलवेल. बीबीचं फुल फॉर्म आहे भारत विकास. तुम्ही रवीजींनी चळवळ म्हणून हातात घेतलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही स्वतः खरंच रोज एक अर्धा तास 1 तास आपली कंपनी, माझी कंपनी, ह्या कंपनीमुळे माझी रोजीरोटी येते, ही कंपनी मोठी व्हायला पाहिजे आणि ही मोठी होत असताना माझाही फायदा व्हायला पाहिजे, तुमचाही फायदा व्हायला. म्हणजे अक्षयजींनी सांगितलं, रवीजींनी टार्गेट घेतली की 5,000 बाहेरच्या मुलांना 50,000 ते 2 लाख कमवून द्यायचे. मी त्यांना म्हटलं तर बाबा आतली लोक घ्या ना. आता ह्याच्यामध्ये तुमच्या हाताखाली काम करणारे चांगले काही वर्कर असतील, चांगले एम्प्लॉई असतील, त्यांना पण आपण सामील करू की सुपर ज्यांना इच्छा आहे, काही कंपल्सन नाही बरं. म्हणजे मी म्हणतो म्हणजे केलंच पाहिजे. ही प्रगती करायची का नाही करायची तुमचा प्रश्न. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी प्यायचं का नाही प्यायचं मी करतोय सगळ्या गोष्टी. शेतीमध्ये मी काही कंपल्सन करत नाही. आम्ही सांगू तुम्हाला किंवा तुम्ही 60 टन ऊस करताय, बीव्हीचे टेक्नॉलॉजी वापरली तर तुमचं 60 टनाचं 2 ते 3 वर्षामध्ये 120 टनाला जाईल. पहिल्या वर्षी 60चा 80 होईल. म्हणजे तुम्ही 1 रुपया बीव्हीसाठी खर्च केला तर मिनिमम 6 रुपये, मिनिमम 6 झालं गेलं तर 90 रुपयापर्यंत फायदा होतो असा माझा अनुभव आहे. जवळपास 10,000 लोकांच्या वेगवेगळ्या केस स्टडी मी बघितल्यात की कंपनीसाठी 1 रुपया खर्च केला तर 6 रुपये मिनिमम फायदा होतो. ते 1 रुपयामध्ये कंपनीचा फायदा 15 पैसे होतो. मला 15 पैसे मिळतात पण तुम्हाला 6 रुपये मिळतात. असं करायचं का नाही करायचं. म्हणजे उगीच असं गळ्यात मारलं असं नाही. औषधं मिरॅकल आहेत. पार्किन्सनचं पेशंट तर लंडनवर मिळतो, लंडनवर मिळतो. मगाशी गडकरी साहेबांना तुम्ही ऐकलं असेल, पाशा पटेल साहेबांचा मुलगा, त्याला लिव्हर सिरोसिस झाला होता, लंडनला राहत होते. साहेबांनी मला फोन केला काय म्हणून तुमच्याकडे लिव्हरचं औषध आहे का. म्हटलं आहे साहेब. त्यांनी पेशंटला पाठवलं, त्याला पॅन्टही घालता येत नव्हतं, लुंगी बांधून लावला होता मुलगा तो. मला म्हटलं मला आत्महत्या करायला वाटते, कारण लिव्हर सिरोसिसचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायला 6 महिने वेळ लागेल आणि तोपर्यंत मी बसू शकत नाही, उठू शकत नाही, झोपू शकत नाही, जगून करू काय. तर म्हटलं बाबा काळजी करू नको. आणि मित्रांनो सांगायला वेळ वाटतो की 2 महिन्यामध्ये आपण त्यांना खडखडीत बरं केलं. 2 महिन्यामध्ये 2 महिन्याचा खर्च 10,000 रुपये. लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च मिनिमम 1 ते 1.5 कोटी रुपये आणि जगायची शक्यता 30%. आपण हे रिव्होल्युशनरी काम करतो, रिव्होल्युशनरी काम करतोय. ते तुमच्या माध्यमातून तुमच्या सरकारच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तुमच्या मित्रपरिवारांच्यापर्यंत पोचवा. त्याच्यामध्ये जो फॉर्म सांगितला आहे की तुमची शेती किती आहे, तुमची जनावरं किती आहेत, भाकड किती आहेत, यातनं तुमचीच प्रगती होणार आहे. हे काय माझंच घर चालतंय किंवा असं काही त्यातनं हे नाही. माझा ध्यास आहे की भारताच्या विकासासाठी जमेल तेवढं झेपेल तेवढे प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे. ते एकट्याच्या प्रयत्नांना तुम्ही 3,000 लोकांनी आधी साथ दिली आणि मग तुमच्या हाताखाली 30-30 लोक आहेत असं गृहीत धरलं तर 1 लाख लोकांनी साथ दिली तर ही 1 लाख लोक त्यांनी 1,000 रुपये जरी काम केलं तर ते कुठल्या कुठंच आहेत. ठीक आहे ना. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती ही सर की थोडंसं समजून घ्या. अक्षयजींसारखे एकदम इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे, त्यांनी संकल्प घेतला आहे.
तर मी म्हटलं की पहिली आपली प्रायोरिटी करते का, की तुम्ही ज्यांना मनानं या स्कीममध्ये शिकायचं आहे, मनापासून आशेनेच जॉईन. ज्याला वाटतं की बाबा नाही मी आहे तसं चांगलं आहे, माझं काही कंपल्सन नाही कोणाला, पण ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. जशी गाडी त्यांनी सुरुवाती सांगितलं, संधी पुन्हा पुन्हा येत नाही. याच्यामध्ये तुमची प्रगती होणार आहे, तुमच्या सहकार्याची प्रगती होणार आहे, तुमच्याकडे जे चांगले कर्मचारी आहेत, तुमचे सहकारी खाली काम करणारे, ज्यांना मोठं वाटतं. कारण आपण ज्या सिस्टीममध्ये आपण काम करतो, आता तुम्ही सगळे बघताय की पूर्वी टाटा मोटर्समध्ये आपल्याला 10% मार्जिन मिळायचं, मग त्यांनी 8%वर आणलं, मग 7%वर आणलं, आता 5%वर आणलं, आता 3%वर दिले. तुमची सगळ्यांची अपेक्षा असते की पगार वाढले पाहिजेत, कंपनी म्हणते खर्च कमी झाला पाहिजे, सगळीकडे हेच झालं. तर ही लढाई आहे. याच्यामध्ये माझ्यासमोर चॅलेंज असतात की मला खूप इच्छा आहे की तुम्हाला खूप चांगलं द्यावं, खूप वाढवावं, पण लिमिटेशन्स आहेत. पण ह्या वेगळ्या ज्या योजना आहेत, आता बापूंनी तुम्हाला नेमण्याची योजना सांगितली, तुम्हाला त्यात भरघोस देतात. म्हणजे आम्हाला कंपनीसाठी 50% देतो, 50% तुम्हाला देतो. 100 लोक जर तुम्ही त्या स्कीममध्ये आणली तर तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये मिळतील. अशा अनेक योजना ज्या बाहेरच्या लोकांसाठी आम्ही आधी विचार केला. म्हटलं बाहेरच्या राहू द्या, ज्या लोकांच्या जीवावर, ज्या लोकांच्या कष्टावर बीवीची मोठी झाली, त्यांना पहिले मला मोठं करू द्या. त्यांनी नाही म्हटलं तर बाहेर जाऊ. तर माझे तुम्हाला विनंती, हे सगळं थोडं सिरियसली घ्या, मनापासून घ्या. आपल्यातच जर नीट लिस्ट काढली तर शेतीचीच मार्गे जर तुम्हाला बाकी कुठे जायची गरज नाही. फक्त तुमचे सिस्टीम आणि प्रोटोकॉल रोहित व्यवस्थित जर समजून सांगितले, आम्ही फक्त बीव्हीजी लोकांनाच प्रोडक्ट विकतो इथपर्यंत करतो. ज्याचा विश्वास आहे त्याला घ्या, त्याचं उत्पन्न डबल करून दाखवा. 100% तुमचं आल्याचं उत्पन्न दुप्पट होतंय, ऊसाचं होतंय. असे आता 10 वर्ष काम करतोय. पहिल्यांदा चुकलं काय आमचं की आम्ही ते फोर्सफुली टाकायचा प्रयत्न केला. आता फोर्सफुली नाही, ज्याची इच्छा आहे त्यांनी यावं, त्याची आपण प्रगती करून दाखवू. अशा अनेक योजना, स्कीम्स मी आणतोय. याच्यामुळे तुम्हाला तुमचं रेग्युलर काम करून फक्त दिवसाचा 1 तासभर फक्त वेगळा काढायचा आहे, ते काढलं. तुम्हाला असं वाटतं की समाजाचं पण भलं होईल. कारण तुम्ही एखाद्या कॅन्सर पेशंटला तुमच्या माहितीतलं सांगितलं की बीवीचं औषध घ्या आणि गडकरीचा व्हिडिओ ऐकवला, तर तो माणूस विश्वास ठेवतो की गडकरी साहेब बोलतात. त्यांना जास्त अजून टेक्निकल बघायचं असेल तर आपण अमेरिकेत येल युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर श्रीकांत मानेंनी जी ट्रायल घेतली त्याचाही आपल्याकडे व्हिडिओ आहे. 24 तासात कॅन्सर सेल कसे मारतात, संजय दत्तचा व्हिडिओ आहे. तुम्ही सांगा की दादा हे घेऊन बघा, तुम्हाला फायदाच होईल. आणि 15 दिवसात तो माणूस तुम्हाला धन्यवाद देतो. 15 दिवसामध्ये शेतीचे प्रोडक्ट स्प्रे केले की 15 दिवसात 2 इंच वाढतं. फूडपार्कचं भेट तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या कंपन्या तुमच्या कंपन्या, तुम्ही ओनर आहात, या दृष्टिकोनातून प्लॅन करा आणि थोडा हातभार लावा, जेणेकरून तुमची प्रगती चांगली होईल आणि बीव्हीची पण प्रगती चांगली होईल. तुम्हाला एवढंच सांगतो की पुढच्या 10 वर्षामध्ये बीव्हीजी नाव फक्त भारतात नाही, संपूर्ण जगात घराघरात असेल. संपूर्ण जगात. आपण आता अमेरिकेत काम चालू केले. अमेरिकेमध्ये 2000 लोक झाले बीव्हीचे. निलेश आता जाऊन आला. ओर्लांडो एअरपोर्ट, जिथं डिझनीलँड हे जगातलं सगळ्यात मोठं थीम पार्क आहे, त्या एअरपोर्टचं काम आपल्याला मिळाले, चालू पण केलं. तुम्हाला सांगताना छाती काढून सांगायला पाहिजे की आम्ही रांजणगावचं देऊळ पण करतो, आम्ही राम मंदिर पण करतो, आम्ही आता आपल्याला बांके बिहारी श्रीकृष्णाचं जे वृंदावनचं देऊळ त्याचं देखील काम मिळालं. आपण सोमनाथचं काम करतो, आपण द्वारकेचं काम करतो. कुठल्या क्षेत्रात आपण करत नाही. 22 एअरपोर्टला आपण काम करतो. परवा आपण बघितलं की बीव्हीजी ब्रँडची व्हिजिबिलिटी 4 कोटी लोकांची, रोज 4 कोटी लोक बीव्हीजी ब्रँडला लागतात. आता परवा माझ्या एका मित्रांनी एक जर्किन मला डेव्हलप करून दिले. वरच्या लोकांना मी सांगितलंय की तुम्ही कुठल्या कॅन्सर पेशंटला ओळखता का, त्याला मदत करायची आहे. ते म्हटले फक्त एअरपोर्टवरती आता मी ठरवलं की 20-20 टी बाहेरची पोरं फिरतात, त्यांना ती जर्किन घालायला लावायचं आणि नंबर टाकायचा. तुम्हाला कुठल्या कॅन्सर पेशंटला मदत करायची आहे का, इथं फोन करा. कारण आपली औषध लिटरली थोडा वेळ टेस्ट करतो. आपलं औषध टार्गेट थेरपी म्हणून काम करतं. टार्गेट थेरपी फक्त कॅन्सर सेलला मारतं, चांगल्या सेलला धक्का लागत नाही. अशा टार्गेट थेरपीची अमेरिकेमध्ये त्या उपचाराची कॉस्ट $1 मिलियन आहे. म्हणजे 8.5 कोटी रुपये एका पेशंटला खर्च येतो. 8.5 कोटी. कधी आणणार तुम्ही पैसे? आपण 5,000 देतो. इथे मी पैशाचा विचारच करत नाही.
तर हे फक्त तुम्ही, मला असं वाटतं की तेवढं विनंती केली की तर विकास सुहास निलेशला सूरजला कायम भेटतच असतो, पण काही गोष्टीच्या भावाच्या दृष्टीने महत्त्वाच्या त्या सांगायच्या होत्या. सूरज तुझं ट्रेनिंग आणि ऑडिटचं मॉडेल सुद्धा चांगलं चालू करा, यांना ज्या गरजा आहेत मेंटेनन्सच्या त्या पूर्ण करा. आणि जो व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्यात तुम्ही सगळे आहात आता, बरोबर. तर तो असतो संतोषच्याकडे, पण मी डीप बघत असतो. तेव्हा तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, तुम्ही त्या नंबरला मेसेज टाकू शकता. बरोबर, माझाही नंबर असेल, पण तुम्ही टाकलं तर त्यात तुमचं काय कुणाला आम्ही सांगणार नाही, तो त्याच्याकडेच नंबर असतो, तो मीच बघतो. कोणाला काही अडचण असेल, काही सजेशन असतील, काही सूचना असतील तर त्या आपल्याला देता येतील. पण हे थोडंसं तुम्ही मनात घेऊन काम करा, एवढीच माझी विनंती आहे. आजच्या तुम्ही या आजच्या कार्यक्रमानंतर लोकांना काही सूचना असतील, फीडबॅक असतील ते घ्या. पुढच्या कार्यक्रमाला काय करा की आपल्या कंपनीची प्रेझेंटेशन आता रेकॉर्ड केली तुम्ही, ती त्यांना व्हॉट्सअपवरती लिंक पाठवून द्या, बघून येऊ द्या. मग ती 2-2 मिनिटात 5-5 मिनिटात होईल, 15 मिनिटं बोलायची गरज नाही. अक्षयजींना थोडा जास्त वेळ द्या आणि मग प्रत्येकाचं प्लॅनिंग करा. कुठलंही कंपल्शन नाही आहे, पण आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की प्रत्येकाची प्रगती चांगल्या पद्धतीने व्हावी ह्या दृष्टिकोनातून हे सगळं प्लॅनिंग केलं. हे तशाच पद्धतीनं बघा की फुटपाथला मदत करायची नाही आहे, स्वतःला मदत करायची आहे. औषधं विकायची बीव्हीची लाईफ सायन्सला नाही, त्या पेशंटला मदत करायची, त्याचे आशीर्वाद घ्यायचे, तुमचाही फायदा आहे त्याच्यामध्ये. असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विन विनला काम करायचा प्रयत्न करतोय. तर एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.